हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवलं होतं मस्त असं चटपटीत सर्व गुण संपन्न गुणकारी आरोग्यदायी ओल्या हळदीचं लोणचं. थंडीचे दिवस आहेत, मार्केटमध्ये फ्रेश अशी हळद आलेली आहे. तुम्ही बघताल रंग सुरेख, खायलाही उत्तम, चवीलाही मस्त. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी इथे मी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे, मोठी मोठी बघून घेतली. आता ही हळद आपल्याला 4-5 पाण्याने व्यवस्थित अशी खळून धुवून घ्यायची आहे. इथे मी आलंही वापरणार आहे. 2 मोठे आल्याचे तुकडे घेतले, व्यवस्थित हळद धुवून घेतली. आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावरती हळद आलं व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, नाही तर मग तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. चला, व्यवस्थित हळद कोरडी झाली. आता काय करायची, याची साल आपल्याला काढून घ्यायची. अशा प्रकारे मी सगळी हळदीची आणि आल्याची साल काढून घेणार आहे. आता काय करायचं, आजूबाजूचा भाग जर खराब असेल ना तर तोही कट करून घ्यायचा. आता ह्या लोणच्यासाठी इथे मी आलं, मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 2 मोठे लिंब घेणार आहे. त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे साहित्य आपल्याला लागेल. आता एका बाउलमध्ये हळद किसून घेते. तुम्हाला जर फक्त तुकडे पाहिजे असेल तर तुम्ही तुकडेही घेऊ शकता. इथे मी हळद किसून घेतलेली आहे, आलंही किसून घेतलेलं आहे. बघा किती छान दिसतं ना, मस्त असं बारीक तुकडे मिळालेले आहेत आपल्याला. आता एका बाउलमध्ये हळद, आलं, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं जास्तच वापरायचं आहे. लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा. सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता फोडणीची तयारी करायची. इथे मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे. पॅनमध्ये तेल टाकायचं, धूर येईपर्यंत हे तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा. त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हिंग आणि मोहरी. इथे मी अख्खी मोहरी वापरलेली आहे, 2 चमचे. तुम्हाला डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला मुरत ठेवलेल्या लोणच्यामध्ये ही फोडणी टाकायची आहे. तुम्ही बघताल हळदही लिंबाच्या रसामध्ये छान मुरलेली आहे. लिंबाच्या रसामुळे कडवटपणा कमी होतो. तयार आहे आपलं सर्व गुणसंपन्न असं हळदीचं चटपटीत लोणचं. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.